नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेची जशी आपण मांडणी करतो त्याचप्रमाणे आपल्याला या पूजेची उत्तरपूजा देखील करायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेची उत्तरपूजा कशी करायची हे बघणार आहोत. गुरुवारी तुम्ही विधिवत पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा मांडणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपल्याला ह्या पूजेची उत्तरपूजा करायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपली आंघोळ झाल्यानंतर आपल्याला पूजेपाशी यायचं आहे. बसायला आसन घ्यायचं आहे. सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे. याचबरोबर महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे. कलशाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि लक्ष्मी स्वरूप तुम्ही ज्या पण वस्तू तिथे ठेवल्या असतील त्या सर्व वस्तूंना तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला एखादा गोडाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. बघा इथे तुम्ही साखर ठेवू शकतात किंवा दूध साखर देखील तुम्ही ठेवू शकतात किंवा तुम्ही एखादी खीर वगैरे केली असेल तर ती खीर देखील तुम्ही इथे ठेवू शकतात. यानंतर आपल्याला धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. शक्य झाल्यास तुम्ही महालक्ष्मी देवीची आरती देखील करू शकतात. आणि यानंतर तुम्ही ही सर्व पूजा उचलायची आहे. पूजा उचलताना सर्वात अगोदर तुम्हाला जी वाहिलेली फुले आहे, हार आहेत, हे तुम्हाला एका ठिकाणी गोळा करून घ्यायचं आहे. विड्याची पानं हे तुम्हाला एका ठिकाणी गोळा करायचं आहे आणि हे सर्व तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे किंवा मग तुम्ही एखाद्या झाडाखाली खड्डा करून त्याच्यात तुम्ही हे सर्व साहित्य पुरू शकतात किंवा मग तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये माती बाजूला करून त्यामध्ये देखील ही फुलं वगैरे तुम्ही ही पुरू शकतात. यानंतर तुम्ही जी फळं ठेवली आहे ती फळं तुम्ही घरात खाऊ शकतात. यानंतर बघा तुम्ही ज्या देवाच्या वस्तू ठेवलेल्या आहेत, तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवला असेल तर तो तुम्हाला देवघरामध्ये उचलून ठेवायचा आहे. यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती तुम्हाला देवघरात ठेवायची आहे. सुपारी स्वरूप तुम्ही जर का गणपती बाप्पा मांडले असतील तर तुम्हाला ही सुपारी पुन्हा नीट उचलून ठेवायची आहे आणि पुढच्या पूजेसाठी पुन्हा तुम्हाला ही सुपारी गणपती बाप्पा म्हणून मांडायची आहे. त्यानंतर तुम्ही जे दूध किंवा साखर ठेवलं असेल हा प्रसाद तुम्ही घरात घेऊ शकतात. यानंतर बघा लक्ष्मीकारक ज्या वस्तू तुम्ही ठेवलेल्या आहेत त्या वस्तू त्या ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायच्या आहे. यानंतर कलशावरचा नारळ किंवा कलशाला तुम्ही जेही काही साहित्य सजवलं असेल ते साहित्य तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य नारळ तुम्हाला पुन्हा एका ठिकाणी व्यवस्थित ठेवायचं आहे जेणेकरून पुढच्या पूजेच्या टायमाला तुम्हाला ह्या सर्व वस्तू पुन्हा ह्या उपयोगात आणता येतील. त्यानंतर विड्यावर तुम्ही जेही काही साहित्य ठेवलेलं आहे ते सर्व साहित्य तुम्हाला एका डबीमध्ये ठेवायचं आहे आणि विड्याची पानं तुम्हाला ही निर्मल्यामध्ये टाकायची आहे. बघा हे सर्व साहित्य तुम्ही एका डब्यामध्ये व्यवस्थित ठेवायचं आहे जेणेकरून पुढच्या पूजेच्या टायमाला पुन्हा तुम्हाला हे साहित्य काढता येईल आणि हे पुन्हा तुम्हाला वापरता येईल. यानंतर कलशामध्ये टाकलेली तुम्ही 1 रुपयाचं नाणं, सुपारी हे देखील तुम्हाला काढून व्यवस्थित ठेवायचं आहे. कलशामधलं पाणी तुम्ही तुमच्या घरात सर्वत्र शिंपडायचं आहे आणि बाकीचं राहिलेलं पाणी तुम्ही कोणत्याही झाडामध्ये टाकू शकतात. तुळस सोडून तुम्ही इतर कोणत्याही झाडामध्ये हे पाणी टाकायचं आहे. कलशाला सजवण्यासाठी तुम्ही जे पण काही दागिने घातले असतील ती सोन्याचे असतील तर तुम्ही ते दागिने कपाटामध्ये तुमची जिथे जागा असेल तिथे ठेवायचे आहे. आणि जर का ते दागिने सजावटीचे असतील किंवा तुम्ही देवीसाठी सजवण्यासाठी आणलेली असतील तर तुम्ही देवीचं साहित्य ज्या ठिकाणी ठेवणार आहे त्या साहित्यात तुम्हाला हे साहित्य ठेवायचं आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या पूजेची उत्तरपूजा करायची आहे. त्यानंतर जो दिवा तुम्ही प्रज्वलित केला आहे तो दिवा तुम्हाला विझवायचा नाही. तो दिवा तुम्ही देवघरात ठेवू शकतात. तो दिवा जेव्हा आपोआप शांत होईल तोपर्यंत हा दिवा आपल्याला असाच प्रज्वलित राहू द्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही घंटी, शंका ह्या काही वस्तू ठेवल्या असतील तर ह्या वस्तू देखील तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या आहे. महालक्ष्मी व्रताची पुस्तिका ही पुस्तिका देखील आपल्याला पुढच्या गुरुवारपर्यंत अशीच व्यवस्थित एका ठिकाणी किंवा नीट जिथे तुम्ही देवांची पुस्तकं ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या पूजेची उत्तरपूजा करायची आहे. आता बघा जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो, धूप दीप लावतो त्या टायमाला आपल्याला माता लक्ष्मीच्या फोटोला नमस्कार करायचा आहे आणि बघा क्षमा प्रार्थना करायची आहे. जर का माझ्याकडनं कळत नकळत पूजेमध्ये काही चूक झाली असेल किंवा वाचताना काही चूक झाली असेल किंवा तुमच्या सेवेमध्ये काही चुका झाल्या असतील त्याबद्दल तुम्हाला देवीला क्षमा प्रार्थना करायची आहे. आणि माझ्या घरात तुझं आगमन हे असंच सदैव असू दे किंवा आमच्या घरात तू सदैव वास कर असं तुम्हाला माता लक्ष्मीला देखील सांगायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा उचलायची. कलशाखाली ठेवलेले तांदूळ हे देखील तुम्ही पुढच्या पूजेसाठी वापरात आणू शकतात. ते देखील तुम्ही एका डब्यात भरून ठेवू शकतात किंवा मग तुम्ही रोजचा तांदूळ जिथे ठेवता त्या धान्यामध्ये देखील मिक्स करू शकतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.